वाटतो संत सेवा न करिता माझ्याकडून संत सेवा घडलेली नाही, म्हणून मला वाटतो मी जे काही कर्म करतोय, मी जे काही उपासना करतोय, मी काही जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, या सगळ्यांचा मनाचा भार झालेला, भार म्हणजे ओझ. काय याचं ओझ झालेलं आहे, तर त्याचं उत्तर देतात संत सेवा माझ्याकडून घडलेली. संतांच्या सहवासात, संतांच्या मार्गदर्शनाने जर कर्म केलं तर कर्म भार निर्माण करत नाही, नाहीतर मग कर्म सुद्धा भार निर्माण करत. मनुष्याच्या जीवनामध्ये संत खूप महत्वाचे आहेत, संतांची सेवा खूप महत्वाची. ज्ञानेश्वर महाराजांनी तर संतांना वसंत ऋतूची उपमा दिली. अनुभव अमृतामध्ये दुसऱ्या प्रकरणातली पहिलीच ओळ आहे, आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्त परिमूर्तू कारुण्याचा. ज्ञानोबाराय बोलतात, संत जे आहेत त्या साधकाच्या उपाय रूपी वनातले वसंत ऋतू. साधक अनेक प्रकारचे उपाय करत असतो, जप करेल, तप करेल, कर्म करेल, उपासना करेल, ज्ञान प्राप्त करेल, हे सगळे उपाय आहेत भगवंताच्या प्राप्तीचे. आणि या उपाय रूपी वनामध्ये जोपर्यंत सद्गुरू किंवा संत रूपी वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत हे वन वसाडच राहतं. जसं एखादा मनुष्य एखाद्या बागेची खूप चांगली मशागत करतो, खत घालतो, पाणी घालतो, परंतु फळाची जर भेट व्हायची असेल, फळं जर यायची असेल तर वसंत ऋतूची वाट पाहावी लागते. ज्ञानोबारायांची ओवी आहे. अजून एक ओवी आहे, बनकरू झाडेशी जीवेसाठी पाडून जन्मे काढियाटी, फळेशी तेच भेटी जे वसंत पावे. जीवनामध्ये आले नसतील तर मग साधना सुद्धा भार नाही. भार शब्दाचा अर्थ आहे अहंकार. कर्म करतो मनुष्य, पण संतांचं मार्गदर्शन नसेल तर ते कर्म आपल्याला भार निर्माण. मी हे केलं, माझ्यामुळं झालं, मी आहे म्हणून सगळं चाललं. बरीच लोक असं म्हणतात, मी आहे म्हणून घरामध्ये तुम्ही चांगलं तुम्हाला खाताय. गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे, तू जाऊन बघ, याच्यापेक्षा चांगलं. मी आहे म्हणून सगळं चाललंय, काही नाही, कोणाच्या वाचून काही नाही. विनाकारण माणसाने अहंकार घेऊ नये, भार घेऊ नये. पण अज्ञानी माणसं भार घेतात, संतांचं मार्गदर्शन नसतं. विठ्ठल कर्तृत्वाचा अहंकार निर्माण करतं, फलाची आसक्ती निर्माण करतं. हा कर्मातला भार आहे. तुकोबारायांनी वर्णन केलंय, बहुभार पडिला
कर्म भार निर्माण करतं, उपासना सुद्धा भार निर्माण करते. निवडबाऱ्यांनी वर्णन केलं, यज्ञ आगे स्वर्ग भोग आडी येती, करिता तपे काम क्रोध खवरती, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती, करिता तीर्थाटनी ओंकाराची प्राप्ती होती. संतांच्या सहवासात जर साधन केलं नाही तर ते साधनच आपल्या जीवनात प्रतिबंध निर्माण. बऱ्याच वेळेला ते साधन निष्फळ होतं. संतांचं मार्गदर्शन नसेल. भगवान श्री परमात्म्याने 7व्या अध्यायामध्ये दैवी हेषा गुणमयी मम माया ओळखते या श्लोकावर कोणी कोणी काय साधन केलं, त्यांना कसा कसा प्रतिबंध निर्माण झाला त्याचं वर्णन केलं. भगवान म्हणतात, एक एक नवलावो जो जो की जे तरुणो पावो, होय ते आपावो, होय तो आपावो होय ते आहे, आपावो होय ते आहे. कोणी कोणी काय काय साधना केल्या आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे की स्वजन या जनक्रियेची पेटी बांधून घेतली आपले पोटी पुरी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकून ठेवली. मोक्ष लागावयाच्या आशा केला कर्म बाय हाता भरवसा, परिचय पडले कोळसा विधी निषेधाच्या. म्हणजे काय प्रतिबंध त्यांना निर्माण झाला, कारण संतांच्या मार्गदर्शनाशिवाय त्यांनी त्या ठिकाणी साधना केली. संतांचं मार्गदर्शन नसेल तर ज्ञान सुद्धा अभिमान निर्माण करतं. विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगताना सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी आज्ञा आणावे तरी संताया पडावे. हे ज्ञानाचा पुरठा एक सेवा हा दारवंता, तो स्वाधीन तरी सुभटा ओळवली तनु मनु जीवे कर्णाशी लागावे अगरवता करावे. मग अपेक्षिता फुले तेही सांगितले पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. नाहीतर केवळ शब्द ज्ञान जर असेल, संतांच्या सेवे वाचून प्राप्त झालेलं ज्ञान असेल, ते अभिमान निर्माण. कशाचा अभिमान माणसाला निर्माण होईल काही सांगता येत नाही. कोणत्याही गोष्टीचा अभिमान निर्माण होईल. रूपाचा अभिमान, गुणाचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, सत्तेचा अभिमान. एक मनुष्य आला म्हणायला लागला, मला आहे का अभिमान, आहे का मला अभिमान. मी म्हटलं, तुला अभिमान नाही याचाच अभिमान. काहींना भोगाचा अभिमान असतो तर काहींना त्यागाचा अभिमान. अभिमान फार वाईट आहे. मी देह आहे हा तर अभिमान आहेच, परंतु मी ब्रह्म आहे हा सुद्धा काय आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येते ब्रह्म. ज्ञानोबाने अनुभव अमृतामध्ये एक जिवंत अविद्या म्हटल्याने एक मेलेली अविद्या आहे का कोणी अमृत अनुभव गोळी सांगायला. जिती अविद्या दैसी अन्यथा बोधाचे दिवशी तेची निमालेनी उठी यथार्थ बोधे म्हटलं. म्हणजे मी देह आहे जिवंत अविद्या, मी ब्रह्म नाही मेलेली अविद्या आहे. विठ्ठल हा अभिमान भार निर्माण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडिता. तुकाराम महाराज, तुम्हाला भार वाटतो पण कशावरून भार वाटतो त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या
उदाहरण सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातामध्ये कसोटी. कसोटी कशाला म्हणतात? पूर्वीच्या काळामध्ये सोनारदाराकडे कसोटी असायची. म्हणजे सोनारदाराकडे एक दगड असायचा, काळा दगड, त्याला काय म्हणायचे लोक? कसोटी. तो दगड कशा करता असायचा? कोणी सोनं घेऊन आला, सोनं नकली आहे का असली आहे हे तपासण्याकरता सोनारदारा त्या दगडाचा उपयोग करायचा. बरंच सोनं त्याच्यावर जमावायचं, त्यावर घासायचं, आणि घासलं की त्यांना कळायचं हे किती नंबरचं सोनं. आता तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, सगळे मशीन वगैरे निघालेले आहेत. आता ते दगड वगैरे राहिलेला नाही, मशीन मध्ये टाकलं की सांगतं 22 कॅरेट का 23 कॅरेट. पण पूर्वीच्या काळामध्ये मात्र तो कसोटीचा दगड होता, त्याच्यावर त्या सोन्याची परीक्षा होत होती. तसं महाराज म्हणतात, मला बहार वाटतो माझ्याकडे कसोटी आहे. कशाची कसोटी आहे? मला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते खरं आहे का खोटं ते तपासण्याची कसोटी मी संतांच्या मुखातून ऐकली, ज्ञानेश्वरीत वाचलेली, नाथ महाराजांच्या भागवतात वाचलेली. काय त्या ज्ञानाची कसोटी आहे? कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. ज्याला ज्ञान झालं त्याला त्या ठिकाणी सर्व भूतमात्रामध्ये सत्यत्वाने भगवंताची प्रतीती येत असते. हे समजते श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा वदला भाव, आणि भक्ता माझे राव ज्ञानी तो. जयाच्या प्रतीतीच्या वाकारा पवाळू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आधी. अशी ज्ञानाची कसोटी संतांनी मला सांगितली. किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे पापनाशे दर्शने. ही ज्ञानाची कसोटी आहे, आणि या कसोटीवर माझं ज्ञान मी घासून पाहिलं. माझं ज्ञान या कसोटीवर उतरत नाही, मला जगामध्ये परमात्मा दिसत नाही. त्यामुळे माझं ज्ञान जे आहे ते शब्द ज्ञान आहे. संतांची सेवा न करता मी ज्ञान प्राप्त केलंय, म्हणून त्या ज्ञानाचाही मला भार वाटतो. विठ्ठल ज्ञानाचाही भार वाटतो, कारण मी ज्ञान प्राप्त केलंय जे ते माझ्या कसोटीवर ज्ञानाच्या उतरत नाही. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानाची कसोटी जी आहे, सर्वत्र भगवान परमात्मा दिसतो. ही काय आहे ज्ञानाची कसोटी. आणि अजून मला त्या ठिकाणी सर्वत्र परमात्म्याची प्रतीती येत नाही. ज्ञानाची कसोटी कोणती? तुका म्हणे भेदा भेद गेला वाद. मला अजून त्या ठिकाणी भेद दिसतो, मला अजून त्या ठिकाणी द्वैत दिसतं, आणि म्हणून मला असं वाटतंय आपलं जे ज्ञान आहे ते कसोटीवर उतरलेलं नाही. आपलं जे ज्ञान आहे ते शब्दाचं ज्ञान. असं म्हणतात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज एकदा पारायण करण्याकरता म्हणून अजान वृक्षाखाली बसल्याबरोबर तिथे काही चिमण्या बसल्या होत्या. महाराज आल्याबरोबर त्या चिमण्या उडून गेले. महाराज विचार करायला लागले, मी आलो आणि चिमण्या उडून गेल्या, या अर्थी चिमण्यांना अजून त्या ठिकाणी माझी भीती वाटते. ज्या अर्थी चिमण्यांना माझी भीती वाटते त्या अर्थी मला सर्वत्र परमात्मा आहे असा काय अजून बोध प्राप्त झालेला नाही. म्हणून तर चिमण्या माझी त्या ठिकाणी भीती बाळगतात. सर्वत्र परमात्मा आहे असा जर मला बोध असता तर चिमण्या का उडाल्या असत्या? चिमण्या परत येऊन बसल्या पाहिजेत म्हणून महाराजांनी देवाचा धाव आला. आपलं वेगळं, आपण बसलेल्या माणसाला उठून जाऊ, माझी जागा आहे असं म्हणतो. परंतु तुकोबरायांनी दावा केला, अवघी भूते साम्याल देखिली म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. विठ्ठल कसोटी हे असे हाती
सत्य होती भगवंत. आपल्या ज्ञानाची कसोटी आहे. सर्वत्र आपल्याला परमात्म्याचं दर्शन झालं. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो, ज्ञानोबाराय सगळी संत मंडळी शुद्धीपत्र आणण्याकरता म्हणून पैठणला गेली. तिथल्या पंडितांना त्यांचं महत्व कळालं नाही, कळालं नाही. त्या ठिकाणी उपेक्षा केली. अरे तुमचंही नाव ज्ञानाचं आहे आणि समोरून चाललेला जो रेडा आहे त्याचंही नाव ज्ञान आहे. ज्ञानोबाला म्हटले नाव जर वेगवेगळं असलं तरी सुद्धा ज्ञानदेव म्हणे तोही माझा. वेगळी का आमताया आम्हाला माझा आत्माच आहे. मग त्या ठिकाणी पंडित लोक होते ते म्हटले मग आपण परीक्षा करू. तुम्हाला मारलं तर त्याला मारलं, रेड्याला मारलं तर तुमच्या पाठीवर उठतील का? वास्तविक पाहता ऐक्य जे आहे ते चैतन्याचं आहे बरं का, उपाधीचं नसतं. ऐक्य जे सांगितलेलं असतं ते चैतन्यातलं ऐक्य सांगितलेलं असतं, उपाधीतलं नसतं. लोक असे विचित्र होते. ते म्हणजे त्याला मारल्याबरोबर तुमच्या पाठीवर ओळ त्या ठिकाणी उठले. ज्ञानेश्वर महाराज होते, सगळे सिद्धी त्यांना प्राप्त आहे. रेड्याच्या पाठीवर आसूड मारल्याबरोबर इकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर ओळ उठला, पण तरी सुद्धा महत्व कळालं. शेवटी रेड्याला बोलवावं लागलं. विठ्ठल रेडा बोलला, त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज त्या रेड्याशी एकरूप भिंत चालली, कारण त्या भिंतीशी सुद्धा ज्ञानोबाराय एकरूप झाले. आपल्यापेक्षा ती वेगळी नाही असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि म्हणून ही जी ज्ञानाची कसोटी आहे, तुकाराम महाराज म्हणतात मी त्या ज्ञानाच्या कसोटीवर माझं ज्ञान तपासून पाहिलं. माझं ज्ञान काही उतरत नाही, म्हणून माझ्या मनामध्ये अजून भेद आहे, माझ्या मनामध्ये अजून मत्सर आहे, मला अजून रागद्वेष होतात, निर्माण होतात. मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचा सुद्धा मला अभिमान निर्माण आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय माझं ज्ञान खरं नाही. मला असं वाटतंय संतांनी ज्या मार्गाने ज्ञान प्राप्त केलं तो आपला मार्ग चुकलाय की काय. तिसऱ्या चरणात सांगितलं चुकला से तिसरे पंथ तुकाराम महाराज म्हणतात माझं काहीतरी चुकलंय, माझं काहीतरी चुकलंय महाराज. कारण मी ज्या मार्गाने चाललोय त्या मार्गाने जात असताना मुक्काम जर येत नसेल समजायचा मार्ग चुकला. आळंदीवरून पुण्यावरून आळंदीला यायला एसटीने किती वेळ लागतो? 1 तास 1.5 तास.
स्वतःची गाडी असेल तर 1च तास, पुण्यातून निघाला 4 तास झाली तरी आळंदी येत नाही, समजायचं कुठंतरी रस्ता चुकला. तसं आपण परमार्थाच्या प्रवासाला निघालोय. हो, कोणाला 20 वर्ष झाली, कोणाला 30 वर्ष झाली, कोणाला 40 वर्ष झाली, कोणाला 50 वर्ष झाली, प्रवास सुरू आहे. पण अजून एकही मुक्काम लागला, परमार्थाचा एकही मुक्काम अजून लागला नाही. ज्ञान नाही, वैराग्य नाही, शांती नाही, समाधान नाही, समजायचा आपला रस्ता थोडासा चुकलोसा दिसे. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्या ठिकाणी परमार्थ करतोय, कीर्तन ऐकतोय, नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, पण अजून माझं ज्ञान ज्ञानाच्या कसोटीवर त्या ठिकाणी उतरत नाही. मला त्या ठिकाणी भार वाटतोय. समजायचं माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान शब्दी ज्ञान आहे, संत सेवेच्या द्वारे प्राप्त झालेलं ते ज्ञान नाही. म्हणून मला देवा खेद वाटतो, मला त्या ठिकाणी भार वाटतो. मला ते ज्ञान जे आहे ते फलरूप झालं. कारण पूर्वीच्या सगळ्या संतांनी ज्ञान जे प्राप्त करून घेतले ते सेवेच्या माध्यमातून प्राप्त करून घेतले. चुकलोसा दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. संत जे गेले, ज्या वाटेने गेलेले त्या वाटेने मी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं नाही असं मला वाटतं. कारण सर्व संतांनी त्या ठिकाणी सेवेच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घेतले. आपण जर विचार केला, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं चरित्र आपण सगळे ऐकतो. एकनाथ महाराज त्या ठिकाणी अगदी बालपणीच जनार्दन स्वामी महाराजांच्याकडे गेले. गेल्यानंतर एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी महाराजांनी संपूर्ण किल्ल्याच्या हिशोब करण्याची सेवा सांगितली. सगळ्या किल्ल्याचा काय करायचा, हिशोब करायचा. तो माझ्यासारखा असता तर म्हटला असता, मी हिशोब करायला थोडा आळंदीला मी कीर्तनकार व्हायला आलोय, मला हा हिशोब कशाला सांगता तुम्ही? पण नाही, गुरु आज्ञाप्रमाण अगदियाचे देवा, जन्मभूमी हे सेवा, ब्रह्मचितरी जीवा स्वच्छाते. ज्ञानोबाराय म्हणतात, सगळ्या दैवाची जन्मभूमी जर काय असेल ती म्हणजे संतांची सेवा. आचार्योपास्ते या पदावर ज्ञानोबारांनी किती वेळा खर्च केला. कायिक सेवा, वाचिक सेवा, मानसिक सेवा त्या ठिकाणी प्रगट केली. म्हणजे ज्ञानोबा एवढं लिहितात, त्यात ज्ञानोबा एवढी सुद्धा सेवा करत असते. जनार्दन स्वामी महाराजांची त्या ठिकाणी नाथांनी सेवा केली. असं म्हणतात, काही एका आदल्या त्यावेळेस आधाला का आणून त्याचा हिशोब सापडत नव्हता. थोडा हिशोब सापडत नव्हता तर रात्रभर जागले आणि पहाटे पहाटे तो हिशोब त्या ठिकाणी लागला. लागल्याबरोबर टाळी वाजवली. जनार्दन स्वामी महाराज म्हणले, मला काय झालं रे, कशाकरता टाळी वाजवली? म्हणजे रात्रभर एखाद्या आण्याचा आद्याचा हिशोब सापडत नव्हता. पहाटे पहाटे तो हिशोब लागला. जनार्दन महाराजांना खूप आनंद झाला. ते म्हणजे, मला तुला एका आण्याची चूक सहन होत नाही, तू परमार्थाचा अधिकारी आहेस. सेवा केली नाथ महाराजांनी. ज्ञानोबारायांची सुद्धा सेवा नाथ महाराजांनी केली. नाथ महाराजांचं वर्णन आहे. नाथ महाराज वर्णन करतात, गुरु सेवे लागी गाना, गुरु सेवे लागी गाना, गुरु सेवे लागी गाना, गुरु सेवे लागी गाना.
त्या ठिकाणी गुरुसेवेने जे ज्ञान प्राप्त होतं ते खरं ज्ञान प्राप्त. पुस्तकं वाचून जे ज्ञान प्राप्त होतं, मोबाईलवर ऐकून जे प्राप्त होतं, ते जे ज्ञान असतं ते अनुभवगम्य ज्ञान असतं, ते शाब्दिक ज्ञान प्राप्त. इंग्रजीमध्ये नॉलेज आणि रिअलायझेशन. आपण जे गोळा करतो ते नॉलेज आहे, संतांच्या सहवासात जे होतं ते रिअलायझेशन म्हणजे अनुभव. म्हणून तुकाराम महाराज खंत व्यक्त करतात, आपली भूमिका घेऊन महाराज त्या ठिकाणी सांगतात, चुकलो सा दिसे पंत गेले संत तो आईसा, कसोटी हे असे हाती सत्य बुद्धी भगवंत. देवा माझ्या हातात ज्ञानाची कसोटी आहे आणि त्या कसोटीवर माझं ज्ञान त्या ठिकाणी उतरत नाही. मला असं वाटतंय आपलं काहीतरी चुकलंय, संत सेवा आपल्याकडून जशी पाहिजे तशी घडली नाही. कदाचित देवाने तुकाराम महाराजांना असं म्हटलं असं. तुकाराम महाराज आता तुम्ही एवढा विचार का करा. आता त्या ठिकाणी तुम्ही प्रवचन करता, तुम्ही कीर्तन करता, बरेचसे लोक तुम्हाला मानणारे आहेत, चांगलं सर्व काही चाललेलं आहे, जगामध्ये तुमची कीर्ती वाढलेली आहे, प्रतिष्ठा वाढलेली आहे. आता तुमच्यासारख्या माणसांनी परत संतांची सेवा करायला जा म्हणजे तसं पाहायला गेलं तर कमीपणाच आहे. तेव्हा तुम्ही आता कशाला संत सेवेची अपेक्षा करता, खंत व्यक्त करता. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला जे ज्ञान पाहिजे ते अनुभवाचं पाहिजे. अनुभवाचं ज्ञान नसेल, बाकी सगळं जरी झालेलं असेल तरी माझ्या जीवनामध्ये ते सगळं सोंग आहे आणि ते फुकट आहे. शेवटचे
देवा संत सेवा न करिता कसोटी हे असे हाती विठ्ठल विठ्ठल संत सेवा न करिता कसोटी हे असे हाती सत्य बुद्धी भगवंत चुकलोसा दिसे पंथ गेले संत तो ऐसा तुका म्हणे सोंगवाया कारण या अनुभवे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुकारामातून आपल्याला संत सेवा घडली नाही म्हणून देवाकडे त्या ठिकाणी खेद व्यक्त करा. संतांची सेवा जर घडली नाही, संतांची संगती जर घडली नाही तर केलेली सगळी साधनं जी आहेत ते आपल्या जीवनामध्ये भार निर्माण कर्म भार निर्माण करतो, उपासना भार निर्माण करते, नवे नवे ज्ञान सुद्धा काय निर्माण करतं, भार निर्माण. ज्ञानामध्ये सुद्धा श्रीगुरूंनी उपदेश केल्यानंतर किंवा आपण त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर मी देहा ही वृत्ती घालवण्याकरता आणलेली जी मी ब्रह्मा ही वृत्ती आहे तिची निवृत्ती व्हावी लागते असं शास्त्र सांगतं. नाहीतर ती वृत्ती सुद्धा अज्ञानाचंच कार्य असल्यामुळे ती भार निर्माण करते. गुरुवर एक दृष्टांत सांगत असतात. एक शिष्य होता आणि गुरुंनी त्याला उपदेश केला तत्वमसी. श्रीगुरु कोणता उपदेश करतात? तत्वमसी उपदेश करतात. तू ब्रह्मा आहेस. आणि मग तो तत्वमसीचा उपदेश त्याने ऐकला आणि तो जप करू लागला, सोहम सोहम सोहम. एके दिवशी गुरु त्याच्याकडे आले. गुरु आल्यानंतर सुद्धा तो काही उठला नाही, नमस्कार केला नाही. गुरु म्हटले, काय रे बाबा, कसा काय चाललाय तुझा अभ्यास? सोहम सोहम सोहम. गुरु म्हणजे तुला सोहमचाच अहंकार झालेला दिसतो. म्हणजे गुरुला सुद्धा नमस्कार करत नाही, गुरु आल्यानंतर त्या ठिकाणी सेवा करत नाही. गुरुच्या लक्षात आलं आपण याला ज्ञान दिलं पण अनादि कार्याला आपण ज्ञान दिलं. त्याला सांगितलं मी तुला ज्ञान दिलं, जप दिला, परंतु तू आता सोहमचा जप करू नकोस. त्या सोहम पुढे तू एक दा लावून घे आणि त्याचा जप तू करत. काय सांगितलं? सोहम पुढे तू एक दा लावून घे त्याचा जप कर. आता सोहमच्या पुढे दा लावल्यानंतर काय जप करायचं? दासोहम दासोहम दासोहम. कारण तू सोहमचा अधिकारी नाही, तू दासोहमचा अधिकारी. तू आता त्या दासोहमचा जप कर, त्याच्यानुसार वाग. दासोहम जप करू लागला. गुरु गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं मी आता फार सोहम मध्ये पोचलो होतो. गुरु आले मला त्या ठिकाणी दासोहमचा जप सांगितला. मला गुरुने थोडस खालीच आणलं.
आणि एकदा सोहम पदावर गेल्यावर माणसाला दासोहम होऊशी वाटत, म्हणून त्याने त्या मंत्रात बदल केला. त्या दासोहम मंत्राच्या अगोदर त्याने परत एक स लावला. काय मंत्र झाला? सदासोहम सदासोहम सदासोहम. गुरु आले पहिला. आता कोणता जग चालू आहे म्हणजे सदासोहम सदासोहम. गुरु म्हटली दाढी आणखीन बिघडलेली. म्हणजे बाळा तुझा मंत्र थोडा चुकलेला आहे, या मंत्राचा तू अधिकार नाही, सदासोहमचा अधिकारी नाहीस तू. तू एक काम कर, या मंत्राच्या अगोदर आणखीन एक दा लावून. आता मंत्र काय झाला? दासदासोहम 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 म्हटल्याशिवाय तुझा आता उद्धार होणार नाही. विठ्ठल सोहम तेही आस्तवले म्हटलं त्यामुळे. म्हणून कशाचा अभिमान निर्माण होईल मनुष्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सांगता येणार नाही. तो अभिमान निवृत्त करण्याकरता एवढे मोठे शुकाचारी सामान्य होते का? आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिले. रस्त्याने जायला लागले. पोटातून बाहेर आल्यानंतर व्यास महर्षींनी हाका मारल्या, हे मुला, हे पुत्रा. त्यांनी वो दिली नाही, झाडांनी वो दिली. त्यांचा एवढा सर्वात्मक भाव झाला. असे शुकाचार्य पुढे गेले. अप्सरा स्नान करत होत्या, तशा स्नान करत राहिल्या. व्यास महर्षी मागून गेल्यानंतर व्यास महर्षींना पाहिलं की अप्सरांनी आपली कपडे आवरली. व्यास महर्षी थांबले, म्हणायला लागले, आता माझा तरुण ताठा मुलगा तुमच्या समोरून गेला, तुम्ही कपडे सावरले नाही, तुम्हाला संकोच वाटला नाही, आणि मी तुमच्या आज्यासारखा आहे. मला पाहिल्यानंतर तुमचे कपडे का तुम्ही कपडे सावरले, संकोच का वाटला? त्या ठिकाणी अप्सरांनी सांगितलं, तुमचा मुलगा जात असताना आम्ही त्याची दृष्टी पाहिली, त्याच्या दृष्टीमध्ये स्त्री पुरुष भेद आम्हाला दिसला नाही, तुमच्या दृष्टीमध्ये तो दिसला, म्हणून आम्ही संकोच बाळगला. आम्हाला असं वाटतंय तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हे व्यास महर्षी त्या अप्सरांचं बोलणं शुकाचार्याने ऐकलं आणि आपलं वर्णन ऐकलं, आपली स्तुती ऐकली, आपला मोठेपणा ऐकला आणि अभिमान झालाच नाही, असा जन्माला यायचा. अभिमान लागेल आणि मग त्या ठिकाणी परत जनक महाराजांच्याकडे पाठवलं. सांगायचं तात्पर्य काय? अभिमान हाच भार. तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला म्हणतात, कसोटी हे असे हाती सत्य होती भगवंत, चुकलो सा दिसे पंत गेले संत तो ऐसा. संत ज्या मार्गाने गेले, सेवेच्या मार्गाने गेले, तो मार्ग माझा चुकला. म्हणून मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते सर्व ज्ञान शाब्दिक ज्ञान आहे. आणि शाब्दिक ज्ञान जे आहे ते अनुभवाच्या उपयोगाला येत नाही. अनुभवाच्या वेळेस ते त्या ठिकाणी उपयोगाला येत नाही, ते आनंद देऊ शकत नाही. तुकाराम महाराजांना देवाने म्हटलं, असू दे आता हे सगळं, तुमची जगामध्ये प्रतिष्ठा वाढलेली आहे, त्या ठिकाणी कीर्ती झालेली आहे. त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात, तुका म्हणे सोंगवाया कारण या अनुभवे. जर अनुभव नसेल तर सांगितलेलं जे सगळं आहे ते काय आहे? सोंग आहे. विठ्ठल महाराजांनी प्रार्थना केलेली आहे, लोहे दास खरा परिहार
याशी काय करू आता, हे सकल जाणता तेव्हा तुला सगळं कळतंय. बाहेरून जरी लोक मला मानत असले, बाहेरून जरी मी कीर्तन करत असलो, बाहेरून जरी मी म्हणत असलो सर्वत्र परमात्मा आहे, पण अंतःकरणात मात्र माझ्या तशी वृत्ती अजून झालेली. माझ्या मनात अजून मत्सर आहे, माझ्या मनात अजून भेद आहे. मला त्या ज्ञानाचा अनुभव आलेला नाही. मला सर्वत्र परमात्मा अशी प्रतीती येत नाही. आणि अशी प्रतीती अनुभव जर येत नसेल, तुका म्हणे सोंग वाया कारण या अनुभव जर नसेल तर बाकी केलेलं जे आहे ते सगळं सोंग आहे. आणि सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सोंग जे असतं लोकांना रंजवू शकतं, सोंग जे असतं प्रतिष्ठा कीर्ती मानून आपल्याला प्राप्त करून देऊ शकतं. पण खरा जर अनुभव नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला खरं सुख मिळणार नाही. आणि अंतकाळाच्या वेळेस, संकट काळाच्या वेळेस आपलं शाब्दिक ज्ञान आपल्याला उपयोगाला येत नाही, आपला अनुभवच आपल्याला उपयोगाला येतो. ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस बाकी काही उपयोगाला येत नाही. सोंग जे आहे ते बाजूला राहतं. आणि जो अनुभव असेल तरच त्या ठिकाणी तो उपयोगाला येत असतो. गुरुवर्य पुरेकर बाबा पाठात एक दृष्टांत सांगत असतात. एका बाईचा एकुलता एक मुलगा वारला. रडायला लागली बाई, तर एक पंडित आले आणि त्यांनी तिला गीतेतलं प्रवचन समजून सांगितलं. न ज्या येते मृत्य वा कदाचित नायम भूत्वा भवितावान अजो नित्य शाश्वतोयम पुराण. बाईने आपला कसा बसा शोक आवरला. दुसऱ्या दिवशी बाईने पाहिलं जो पंडित समजून सांगायला आला होता त्याच्यात भोवती गर्दी आहे, त्याच्या घराच्या भोवती गर्दी आहे. रस्ता काढत काढत बाई आत गेली तर तो पंडित मोठ्या मोठ्याने रडत होता. काय करू, कुठं जाऊ, काय होतं काय झालं. बाई आत गेली म्हणजे दादा एवढं का रडता, काय सांगायचं बाई, माझी एकुलती एक शेळी मेली म्हणजे. बाई म्हणजे काल माझा एकुलता एक मुलगा मेला तर मला एक तास प्रवचन सांगितलं, शेळी मेली तर एवढं रडायचं असतं काय. पंडित त्या ठिकाणी रडता रडताच म्हणले, काल तुझा मुलगा होता म्हणून मी उपदेश केला, आज शेळी माझी मेली म्हणून माझा उपदेश मला आठवत नाही. त्याला परोपदेशे पांडित्य म्हणतात. जे शब्दाचं ज्ञान आहे ते अशा पद्धतीचं असतं, अनुभवाच्या वेळेस उपयोगाला येत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोंगवाया कारण या होय. मला अनुभव आला पाहिजे, काही सोंग उपयोगाचं नाही. म्हणून मला तो अनुभव यावा याच्याकरता देवाला का सांगतात, संतांची माझी वेळ घडवून दे आणि संतांची सेवा तुझ्या कृपेने मला घडेल आणि संतांच्या सेवेने मला ज्ञान प्राप्त होईल. मग मला मात्र त्या ज्ञानाचा अनुभव येईल, तरच माझं जीवन सुखी होईल. म्हणून त्या ठिकाणी कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. अशा प्रकारे जगद्गुरु श्री तुकोबारायांनी देवाला प्रार्थना केली, तशी आपण सुद्धा करू, संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरू योग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श परीक्षक म्हणून सुद्धा काही दिवस त्यांनी काम केलं. आणि आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराज हे आपले आदर्श मानून अखंड त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं. हरिभजनी हे धवळीले जग असे असणारे वैकुंठवासी माधव बाबा मगर त्यांनी आपल्या जीवनामध्ये खरी सेवा केली होती. सद्गुरू योग महाराजांची, योग महाराज परंपरेतील सगळ्या गुरुजनांची त्यांना सेवा भेटलेली होती. आणि म्हणून त्यांच्या वाण्यामध्ये भराभर टाकलं. हे सुरुवातीला सांगितलं, गाथा मंदिराची संकल्पना मूळ त्यांनी केली होती. आयुष्य त्यांना त्या ठिकाणी ते पुढे कार्य करता आलं नाही, पाहता आलं नाही, परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं कार्य केलं. त्यांचंही पुण्यस्मरण आहे, झालेली सेवा त्यांनी समर्पित करायची. शेवटची चांगली म्हणे